नमस्कार. मार्गी सिम्प्लिफाईडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. न्यूजपेपरचं जे आपलं सिम्प्लिफाईड जी सिरीज आहे त्यातल्या पुढचं जे टॉपिक आहे तो आज काय समजा चर्चा. आजचा हिंदू पेपर जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये लँड टायटलिंगचं एक आर्टिकल आलेलं आहे. लँड टायटलिंग ज्याला काय म्हणलं आहे, कन्क्लुझिव्ह लँड टायटलिंग अँड इट्स चॅलेंजेस. कन्क्लुझिव्ह म्हणजे काय बाबा, आपण समजा आडून बसलो इथं की कन्क्लुझिव्ह म्हणजे मला कळेल नाही. कन्क्लुझिव्ह जे आहे ते की कन्क्लुजन कधी करतो आपण, जेव्हा आपण त्याबद्दल काहीतरी सगळं वाचून झालं आहे, समग्र बोललो आहे काहीतरी आणि त्याचं आपण शेवटी कन्क्लुजन करतो. जी एसमध्ये उत्तर लिहिताना आपण कन्क्लुजन करतो. कन्क्लुजन ज्याला म्हटलं आहे की कन्क्लुजन लँड टायटलिंग, की लँडचं टायटल आहे, जमीन मालकी जी आहे त्याचं फायनल आहे का, मग ते टायटलिंग करणं फायनल जे म्हणलं आहे. आणि इट्स चॅलेंजेस कोण आहेत ते समजा आज त्यांचे पूर्ण आर्टिकल वाचलं काय म्हणलं की डॉक्टर हक आहेत. कोण आहेत, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट आहेत. आणि नीती आयोगाचा जो लँड पॉलिसीचा जो सेल आहे त्याचे प्रमुख आहेत डॉक्टर हक, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट. काय म्हणलेलं आहे त्यांनी, नीती आयोग टू स्टेप्स टू इनिशिएट लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्म्ससाठी नीती आयोगानं काही नवीन गोष्टी चालू केलेल्या आहेत. आणि गेल्या वर्षी त्यांनी एक विधेयक बनवलं आणि ते सर्व राज्यांना पाठवलं, कारण लँड हा स्टेट लिस्टमधला मुद्दा आहे. त्यामुळे लँडबद्दल रिफॉर्मबद्दल जर काय बोलायचं असेल तर मग ते स्टेटचा कन्सर्न असणं महत्त्वाचं आहे, किंवा स्टेटनंच त्याबद्दल ती वेगवेगळे कायदे करणं म्हणलेलं आहे. मग ह्या केसमध्ये ह्या मॉडेल बिलमध्ये काय आहे, मॉडेल बिल ऑन कन्क्लुझिव्ह लँड टायटलिंग वॉज सेंड टू स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज सिकिंग देअर कमेंट्स. त्यांनी काही लोकांनी कमेंट दिलेल्या नाही आहेत, काही स्टेटने त्याबद्दल कोणताही फीडबॅक दिलेला नाही आहे. त्या सेंटरचं म्हणणं काय की आपण ॲग्रीमेंट करणार आहे की आम्ही ते प्रिअझ्युम केलं गोष्ट की तुम्ही जर फीडबॅक दिला नाही तर तुमचा फीडबॅक आला आणि आम्हाला तुमचा होकार आहे अशा अर्थी आम्ही ते अझ्युम करणार आणि आमचं काम पुढे सुरू करणार. नीती आयोगाचा जो मुद्दा आहे तो करंट सिस्टम काय समजा लँड टायटलिंगच्या आत्ताची, की जमीन मालकी ह्याबाबत काय असतं समजा डॉक्युमेंट आहे काय 7/12 आहे 8 आहे, मग त्यातलं 7 आणि 12 काय नेमकं, म्हणजे वेगवेगळ्या हे समजा तुमच्या घरचीच असेल तर तुम्ही ते बघितलं पाहिजे कधीतरी कागद, किंवा ऑनलाईन 7/12 मिळतो बऱ्याच ठिकाणी आता. तर मग 7/12 मिळतो म्हणजे काय ह्याचं एक आपलं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. 7/12 जो म्हणलं आहे तो आत्ताची सिस्टीम काय आहे ती प्रिझेंटिव्ह आहे. काय म्हणलेलं आहे, लँड रेकॉर्ड्स मेंटेन विथ इन्फॉर्मेशन ऑन पोझेशन विच इज डिटरमाइंड थ्रू डिटेल्स ऑफ पास्ट ट्रान्झॅक्शन. आत्ता माझ्या नावाचा जर जमिनीचा कागद असेल तर त्यावरती काय असतं, मी म्हणलो आहे माझ्या जमिनीचा 7/12 आहे किंवा माझ्या नावावर जमीन आहे त्याचा कागद आहे. त्या कागदावर काय असतं की हे आधी कोणाच्या नावावर होती हे असतं आणि आत्ता माझ्या नावावर कधी झाली ह्याची इयर असतं. ट्रान्झॅक्शनचं असतं डॉक्युमेंट आहे, ते ओनरशिप डॉक्युमेंट नाही आहे का, हा त्यांचा मुद्दा आहे का. म्हणजे नीती आयोगाचं जे म्हणलं आहे की हे कशा चाललं आहे, ओनरशिप इज एस्टॅब्लिश ऑन द बेसिस ऑफ करंट पोझेशन. म्हणजे आत्ता तो कागद कोणाकडे आहे, त्या कागदावर आत्ता नाव कोणाकडे आहे, त्याच्या ताब्यात ती जमीन आहे, जमीन ताब्यात असण्याचा जो मुद्दा आहे. रजिस्ट्रेशन ऑफ लँड इज रजिस्ट्रेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. जमिनीची नोंदणी करतो म्हणजे काय करतो, तर तो व्यवहार झाला ह्याची नोंदणी असते ती, की कोणाच्या नावावर तो व्यवहार झाला आहे, या व्यक्तीनं बच्या नावावर झाली समजा, खातेफोड असते समजा काय की मागच्या पिढीतून पुढच्या पिढी समजा काय तुमच्या वारसांमध्ये जमीन वाटायची, ते मुलींच्या नावावर, मुलांच्या नावावर, पत्नीच्या नावावर, त्या पुरुषाच्या ज्या पश्चात किंवा त्याच्या हयातीत समजा त्याने काही गोष्टी करून ठेवल्या की हे असं असं खातेफोड करणं ज्याला म्हटलेलं आहे. मग ते खातेफोड करणं म्हणजे काय, तर ते ट्रान्झॅक्शनचं रजिस्ट्रेशन आहे, की माझ्या नावावर जमीन आहे ठराविक एकर ठराविक हेक्टर आणि त्याचे मी काही भाग केले तर मी ते ट्रान्झॅक्शन केलं आहे. मग ते ओनरशिप आहे का ट्रान्झॅक्शनचं डॉक्युमेंट आहे, हा त्यातला वादाचा मुद्दा आहे. आणि त्याचे मग क्लेम वेगवेगळे होतात का, आणि अशी ही चैन असते समजा की कुठपर्यंत आजोबांची पणजोबांची, मग ते गट नंबर आणि त्याचे खातेफोडी चुलत, त्याचे मग वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या, मग त्यांना काय होतं की लिटिगेशनचं हे वाढतो. हा त्यांचा कन्सर्न आहे मेन, की टायटल मालकीचा असणं मुद्दा जो म्हणलेला आहे तो रजिस्ट्रेशनचं डॉक्युमेंट आहे. इसेन्शियली जमिनीचे डॉक्युमेंट आहे की रजिस्ट्रेशन ऑफ लँड इज रजिस्ट्रेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहार झाला आहे तो, म्हणजे पुढच्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जमीन हस्तांतरित झालेली आहे आणि तो व्यवहार झाला आहे त्याचं ते डॉक्युमेंट आहे. ते ओनरशिपचं डॉक्युमेंट आहे का ह्याबाबत मग सरकारी भाषेत ज्याला म्हणलं की रजिस्ट्रेशनचं डॉक्युमेंट असणं वेगळं आहे आणि मालकीचं डॉक्युमेंट असणं वेगळं आहे का, ह्यांचं आर्ग्युमेंट जे आहे. होल्डिंग रजिस्ट्रेशन पेपर डज नॉट इन्व्हॉल्व गव्हर्नमेंट. अनबला विकली जमीन, मग त्यात गव्हर्नमेंट काय नाही, फक्त ते मुद्रांक शुल्क असतं तुमचं जे आहे ते, की व्यवहार होतं त्याच्यावर पर्सेंटेज काहीतरी असतं, त्या होणाऱ्या व्यवहारावर टॅक्स फक्त तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. पण त्या जो व्यवहार होतो आहे त्यात गव्हर्नमेंटचा काही से नाही आहे. लिगल फ्रेमवर्क गॅरंटी ओनरशिप टायटल म्हणजे कुठलं आहे, म्हणजे लिगल फ्रेमवर्क त्याच्याची कुठं येतं नाही आहे. मग हे ब्लॅक मार्केटचं एक साधन आहे का अशा जमिनी जे होणं, म्हणजे की ब्लॅक मार्केटमध्ये जातं काही की असे जे ट्रान्झॅक्शन निनावी जमीन असतात म्हणजे बेनामी ट्रान्झॅक्शन ज्याला म्हणलेलं आहे, तर मग अशा जमिनीबाबत पण काही मुद्दे असतात का. कन्क्लुझिव्ह लँड टायटलिंगचा मुद्दा काय, आत्ताचं जे आहे त्यापेक्षा वेगळं त्यांना पाहिजे, कन्क्लुझिव्ह पाहिजे. मग कुठल्या कन्क्लुजनला यायचं त्यांना, स्टेटचं स्वतःचं आर्ग्युमेंट आहे की आम्हाला कन्क्लुझिव्ह लँड टायटलिंग पाहिजे. ते काय म्हणलं की डेझिग्नेट ॲक्च्युअल ओनरशिप, हे 1 एकर जमीन आहे आणि ह्याचा मालक आहे आणि हे भारत शासनाद्वारा हे प्रमाणित करण्यात येतं, किंवा लँड स्टेट लिस्टमधला मुद्दा आहे म्हणून आंध्र प्रदेश शासनाद्वारा हे प्रमाणित करण्यात येतं की ही 1 एकर जमीन ह्या माणसाच्या मालकीची आहे, असं एक सर्टिफिकेट त्याला देऊन टाकायचं.
हे म्हणलेलं आहे. पुढं काय म्हणलं आहे, टायटल ग्रँटेड बाय गव्हर्नमेंट, ते शासन देणार आहे. अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲक्युरसी, ते ठरवणं की ती 1 एकर कुठनं कुठपर्यंत आहे त्याची ॲक्युरसी मेंटेन करणं हे शासनाकडे त्याचं लिगल सगळं फ्रेमवर्क आणि त्याचं डॉक्युमेंटेशन असणार आहे का. आता सगळ्याच म्हणजे जमिनीचे जे लँड रेकॉर्ड जे आहे त्या सगळ्यांचं डिजिटलायझेशनचं पण कामं भरपूर चालू आहेत वेगवेगळ्या लेवलला. पेपरलेस करणं आहे का सध्याचं प्रशासन जे आहे ते. केरळमध्ये ही सुरुवात झालेली आहे. त्यांचे असेंब्लीचंच तशाबाबत चाललं आहे की असेंब्लीचं कामकाज पूर्णपणे पेपरलेस करण्याचा मुद्दा आहे. मग लँड रेकॉर्डचं कोण आहे समजा, आता आपल्याला समजा आता काय आहे की आपल्याला दाखला काढायला जातो समजा, निवासाचा दाखला आहे ते कोणाला तलाठीला लागतो का, उत्पन्नाचा दाखला आहे मग तो कोण आपण तहसीलदाराकडे जातो का. म्हणजे हे आपलं व्यवहारातलं जे अंडरस्टँडिंग आहे ते आणि ह्याचं काय आर्ग्युमेंट आहे ते आपल्याला समजलं पाहिजे की तलाट्यांकडे आपण कुठले माहिती घेतो. समजा तुम्ही तुमच्या घरचा 7/12 बघितला, त्यात काय असते अनिवार्य असते का, मग काही समजा नकाशा असतो का समजा की विहीर कुठं आहे, तळं कुठं आहे, सध्या चालू पीक काय आहे शेतात, त्यावेळेस ते अपडेट करत राहतो का तलाठी. जे म्हणले की तुम्ही तर 7/12 काढायला गेला, तुम्ही विषय तुमच्या काय बाकीच्या शासकीय कामकाजासाठी किंवा बँकेत तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुम्ही जे कोलॅटरल म्हणून ठेवता की काहीतरी तुम्हाला ठेवावं लागतं की ॲसेट जे आहे ते दाखवावं लागतं आणि त्याच्यावर तुम्हाला कर्ज मिळतं. तर मग त्याबाबत कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, समजा कर्ज घ्यायचं असेल तर समजा मला राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्ज घ्यायचं आहे, कृषी कर्ज घ्यायचं आहे, तर मग कुठले लागतात. तुमची ती क्युरिओसिटी पाहिजे की तुमच्या घरात तसं असेल तर मग तुमचे वडील समजा जात असतील बँकेत ते कागद सगळे घेऊन, तर तुम्ही सोबत गेलं पाहिजे. ते माहिती पाहिजे की कोणकोणत्या गोष्टी आहेत, कुठले कागदपत्र आपल्याला जमा करायला लागतात. लँडबाबतचा जो मुद्दा आहे तो काय म्हणलं यांनी पुढं, अदर क्लेमंट विल हॅव टू सेटल डिस्प्यूट विथ गव्हर्नमेंट नॉट टू द होल्डर. म्हणजे एकदा जर गव्हर्नमेंटनं मला हे केलं की बाबा ही जमीन ह्या व्यक्तीच्या नावाची आहे, तर मग त्याबाबत जर काय डिस्प्यूट असेल, माझ्या शेजाऱ्याचं असं म्हणणं असेल की ती जमीन माझी आहे, माझ्या चुलत भावाचं असं म्हणणं असेल की ती जमीन माझी आहे, किंवा चुलत बहिणीचं असं म्हणणं असेल, तर मग तिनं गव्हर्नमेंटच्या नावानं दावा दाखल करायचा, माझ्या नावानं नाही. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट असं प्रमाणित करतं की ही जमीन अ व्यक्तीची आहे, तेव्हा त्याच्याशी काही डिस्प्यूट असेल तर त्याचा प्रतिवादी आहे तो गव्हर्नमेंट असणार आहे, ना की तो म्हणजे तो टायटल होल्डर नसणार आहे. त्यामुळे मुद्दा आहे. हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत ते कोण आहेत, डॉक्टर हक जे म्हणले ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट, चेअरपर्सन स्पेशल सेल लँड पॉलिसी नीती आयोग. नीती आयोगाचं जे जमिनीविषयक धोरण आहे त्याचा जो विशेष कक्ष ज्याला म्हटलेला आहे त्याचे प्रमुख जे आहेत ते डॉक्टर हक आहेत. म्हणजे ॲडव्हान्टेज काय आहेत बाबा, असं जर केलं समजा की आत्ता जे आपलं चेन आहे आपली सगळी की त्याच्याऐवजी म्हणजे ट्रान्झॅक्शनचं नसता का करताना कन्क्लुजिव्ह केलं तर त्याचे फायदे काय आहेत नेमके एकूण आपल्या प्रिमाइसमध्ये, टोटल जमिनीच्या प्रिमाइसमध्ये काय फायदे आहेत. त्याचे काय म्हणलं की ड्रास्टिकली लोअर लिटिगेशन. आत्ता किती केसेस पेंडिंग आहेत जमिनीच्या, मग ते किती वर्ष चालतात, मग तालुक्यावरून जिल्ह्यावरून मग मुंबई हायकोर्टातून मग सुप्रीम कोर्टात जमिनीबाबतचा मुद्दा आहे तो. म्हणजे तेवढं जिव्हाळ्याचा विषय आहे का जमीन ही, की कुठल्याही हालतीत ती सोडली जाणार नाही आहे, हिंसा होते का त्याच्यावरून जमिनीवरून. आणि जमिनीचं नोशन काय आहे आपल्या टोटल ह्याच्यामध्ये की मिडिवलपासून किंवा त्याच्या अगोदर प्राचीनमध्ये पण जमीन महत्त्वाचीच गोष्ट आहे. म्हणजे शेतीचा शोध लागल्यापासून जमीन महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरची मालकी कुठल्याही परिस्थितीत माणसं सोडत नाहीत का, मालकी जे आहे की जमिनीवरचा मालकी हक्क आहे जो की कुठलाही नाही कुठल्याही प्रकारे. त्याच्या शिकितपर्यंत वर्ल्ड बँकेचा 2007चा रिपोर्ट आहे, 13 वर्षापूर्वीचा आहे, पण त्यांनी काय निरीक्षण मांडलं आहे, लँड डिस्प्यूट अकाउंटेड फॉर 2/3 ऑफ ऑल पेंडिंग कोर्ट केसेस इन इंडिया. भारतात कोर्टात जेवढ्या केसेस पेंडिंग आहेत त्यातला 2/3पेक्षा जास्त म्हणजे 66-67% केस ज्या आहेत त्या लँड डिस्प्यूटच्याच आहेत वेगवेगळ्या प्रकारे, की क्षेत्र कमी जास्त आहे, मोजणी क्लेम वेगवेगळे आहेत, शासकीय मोजणी आहे का पंचाची आहे. समजा गावकऱ्यांची असते की गावाच्या लेवलला काय असतं की पंच असतात ठराविक पिढीच्या त्यानं, आणि मग ते लोक निर्णय करतात का, आणि मग समजा वाटण्या करायच्या असतील जमिनीच्या, मग त्यात मुलीला काय सही असतो का तिला फक्त उपनिबंधक कार्यालयात सही करायला बोललं जातं का. म्हणजे जरी ह्याचं असेल की हिंदू सक्सेशन ॲक्ट जो आहे त्यामध्ये तिला वाटा मिळतो हे बरोबर असलं तरी ते नंतर पाळलं जातं आहे का नाही, त्याचं ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन किती होतं हे बघितलं पाहिजे. जे ॲक्च्युअल जे आहे ते इथं काय म्हणलेलं आहे की नीती आयोगच काय, डिस्प्यूट ऑन लँड ऑर रिअल इस्टेट टेक ॲन ॲव्हरेज टाईम ऑफ 20 years इन अ कोर्ट्स टू रिझॉल्व. हे नीती आयोगाचं अंडरस्टँडिंग. म्हणजे एक वर्ल्ड बँकेचं निरीक्षण आहे, ते काय म्हणते की 66%पेक्षा जास्त केसेस हे जमिनीच्याच आहेत आपल्या अख्ख्या कोर्टांमध्ये जे आहेत ते. आणि नीती आयोगानं काय म्हणलं की लँड रिलेटेड जर डिस्प्यूट असेल, लिटिगेशन जर असेल किंवा रिअल इस्टेटबाबत जर लिटिगेशन असेल तर त्याचा ॲव्हरेज टाईम हा 20 वर्ष आहे. मग त्याचा फायनल हे येण्यापर्यंत, कन्क्लुजन येण्यापर्यंत कोर्टाकडून की ती नक्की कोणाच्या मालकीची आहे जमीन हे कळायला 20 वर्षाचं लागतं का. आणि त्यामुळे मग प्रोजेक्ट स्टॉल होतात का, त्यांची कॉस्ट वाढते. एखादा समजा भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे आणि कोणतरी कोर्टात गेलं की हे जमीन तुम्ही अमुक व्यक्तीकडून भूसंपादन केले पण ती माझ्या नावावर आहे, मग ते सिद्ध होईपर्यंत त्या प्रोजेक्टची कॉस्ट 3-4 वाढते का नंतरचे आहेत की. कारण एकदा ते कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्यावर स्टे आला तर मग ते काम खोळंबतं का सगळं.
आणि हे आपण मागे पण एकदा ही मार्गी मॉर्निंगमध्ये पण ही चर्चा केली होती किंवा सिम्प्लिफाईडमध्ये की प्रोजेक्ट जे वेगवेगळे आहेत त्याचं फायनान्शियल कॉस्टिंग कसं बदलतं जर स्टे आला कोर्टाचा तर मग ते किती लांब जातं दुप्पट म्हणजे जेव्हा ते मंजूर झालेलं असतं तेव्हा आणि त्याची फायनल कॉस्टिंग ह्या जमीन आसमानाचा फरक त्यामुळे येतो का. हक यांचं म्हणणं काय राईट नाव लँड टायटल्स आर बेस्ड ऑन ट्रान्झॅक्शन पीपल हॅव टू कीप एंटायर चेन ऑफ ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड डिस्प्यूट ऑन एनी लिंक कॉज दिस ॲम्बिग्युटी. त्यांनी काय म्हणलं की मला जर माझ्याकडे जर लँडचं एखादं डॉक्युमेंट असेल तर ते चेनच असते सगळे की माझ्याकडून आलं आहे पंजाकडून आलं आहे जे म्हणलेलं आहे की डॉक्युमेंट जे आहे ते कोणाकोणाचं आहे आणि मग त्याच्या सगळ्यांची नावं त्यावर येतात का चुलत जे असतील ते सगळे आणि मग ते कागद कितपर्यंत म्हणजे जे बारीक अक्षरात ते सगळं लिहिलं असतं का आणि ते खातेफोड जर झालेली नसेल तर मग ते एका सातबाऱ्यावर किती नावं असतात आणि ते म्हणले की पीपल हॅव टू कीप एंटायर चेन ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे मला त्या सगळ्याचीच कागदपत्र काढायला लागतात म्हणजे ते कधी झालं आहे म्हणजे आजोबांच्या नावावर वडिलांच्या नावावर कधी झाली आणि वडिलांच्या नावावरनं माझ्या नावावर कधी होणार किंवा आजोबांच्या नावावर पंजोबाच्या नावावरनं कोणत्या वर्षी झाली ह्या सगळ्यांची चैन मला ती पुरावा म्हणून द्यावी लागते का बाकी कुठलंही म्हणजे माझं सरकारी काम असेल तर आणि मग ते हेक्टिक आहे का आणि त्यातनं मग भ्रष्टाचार पण वाढायला लागतो का किंवा त्याचे बाकी काय मग काय म्हणलं की त्यातली एक जरी लिंक त्या चेनमधली एक जरी लिंक मिस असली किंवा त्याच्याबाबत क्लेम असला समजा की समजा आता माझ्या नावावर माझे वडील जमीन करणार आहेत फॉर एक्झाम्पल आणि वडिलांच्या नावावर जी जमीन आहे त्याबाबत चुलत्यानं काहीतरी क्लेम टाकला कोर्टात की हे वाटण्या करायला लागला खरं ह्या जमिनीवर माझा अधिकार आहे किंवा हे माझ्या हिशात जमीन आहे कारण आजोबांनी असं म्हणलेलं आणि त्या आजोबांचं आहे ते माझ्याकडे असं डॉक्युमेंट आहे मग ते जमीन माझ्या नावावर व्हायचं राहतंच पण ते वडिलांचं आणि त्याचं जे डिस्प्यूट आहे तेच 20 वर्ष चालतं मग असं होतं का ते लोक गेली तरी ते डिस्प्यूट चालतच राहतं असं होतं का हा जो मुद्दा आहे की त्याच्या एका जरी लिंकबाबत ॲम्बिग्युटी असली तरी मग ते हेक्टिक आहे का सगळी प्रोसिजर आणि मग त्यातून ते सगळं मग लँडचा जो वापर आहे तो पण खोळंबतो का अशी खूपच जमीन आहे वादातली जमीन पडीक राहण्याचे म्हणलेला मुद्दा आहे की जमीन पडीक राहण्याचा मुद्दा आहे की वाद चालू आहे समजा कोर्टात ते भांडणांच्या भीतीनं किंवा एकूण संघर्ष किंवा ब्लडशेड होण्याच्या भीतीनं ते कोणी कसतच नाही आहे आणि मग अशी कितीतरी जमीन आहे सगळीकडे देशभरात ते पडीक असणारी जमीन आहे. इन्व्हेस्टर सिक्युरिटी आता इन्व्हेस्टर समजा की एक मी प्रकल्प समजा काढला तर चालू आहे मला त्याचे टेंडर मिळालं आहे मी भूसंपादन करायला लागलो मी भूसंपादन केलं आणि त्यानंतर सांगितलं की हे तुम्ही गेले त्याच्याकडे नाहीच आहे हे जे डॉक्युमेंट तिसऱ्याच लोकांकडे आहेत आणि मग हे डॉक्युमेंट फोर्जिंग जे आहे त्याचे काय नेमके प्रॉब्लेम आहेत आणि मग मी जी इन्व्हेस्टमेंट केली मी काहीतरी डोक्यात माझ्या असतं मी 1000 कोटी गुंतवले म्हणजे माझे 1 वर्षानंतर मला इथून टोल चालू होणार आहे टोलमध्ये माझे रिटर्न येणार आहे त्यानुसार मी माझे कर्ज जे घेतलं आहे माझ्या कामासाठी ते बँकेचं मी फेडणार म्हणजे हे जे माझं सगळं नियोजन असतं ते सगळं कोलमडतं मग तो कोर्टात जाणार माझ्या विरुद्ध मग मी कोर्टात जाणार सरकारविरुद्ध की मला हे टेंडर दिलं तर हे त्याचे की हे असे होते आणि सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये अशा फोर्जिंगच्या काही गोष्टी आहेत आणि त्यामुळे प्रोजेक्टची कॉस्ट वाढली मग टोल द्यायची कॉस्ट वाढली का म्हणजे ते पूर्ण म्हणजे की 6 वर्षासाठी होता किंवा 7 वर्षासाठी होता मग 15 वर्ष झालं तरी लोक टोल गोळा करतातच आहे का अजून म्हणजे कॉस्टचं नेमकं म्हणलं की इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या व्यक्तीला ती सिक्युरिटी लागते की त्यात कोणतीही गोष्ट येणार नाही आता समजा आजचं तुम्ही संडे एक्सप्रेस स्टोरी वाचली असेल तिथं काय म्हणलं आहे त्यांनी की जर कुठलंही एकही व्यक्ती कोर्टात गेली नाही तर जुलै 2023ला आम्ही तो 12 किलोमीटरचा रेक्लेमेशनवरचा जो मार्ग आहे तो आम्ही तयार करू त्यांनी म्हणलं की विथ ती पूर्वअट आहे का की कोणी कोर्टात न जाता तर आमचं काम चालू राहिलं तर आम्ही 2023ला आमचा प्रोजेक्ट पूर्ण करू पण ते कोर्टात जाण्यामुळं मग नंतर पुढच्या गोष्टी सुरू आहे प्रोजेक्ट डिले व्हायचं जे कारण आहे की आणि इन्व्हेस्टमेंट न होण्याचे कारणं मग कोणी फारसं हे होत नाही का अशा केसमध्ये पैसे गुंतवण्याला आणि मग ते खर्चिक काम आहे का आणि मग ते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट होती का त्या व्यक्तीची त्यांना शॉर्ट टर्म डोक्यात असेल तर मग ते सहन झालं पाहिजे म्हणजे त्याचे जे आर्थिक व्यवहार आहे त्याची जी पत आहेत बाजारातली किंवा बँकेपसली ती टिकली पाहिजे. लॉंग रनिंग केसेस टायफल्स ॲपेटाईट फॉर इन्व्हेस्टमेंट म्हणजे हे कोणच मग त्या समजा एखाद्या राज्याच्या तशा पॉलिसी असल्या काय किंवा असं लक्षात आलं की ह्या भागातले लोक जमिनीबाबत खूपच रिलक्टंट आहेत किंवा कायम काही ना काही वाद चालू आहे तर मग तिथे इन्व्हेस्टमेंटच येत नाही म्हणजे सरकारने जरी काही पॉलिसी केल्या तरी इन्व्हेस्टर तयार होत नाहीत का तिथं पैसे गुंतवण्याला हा मुद्दा आहे. त्यातलं काय म्हणलं हडल्स इन इन्फ्रास्ट्रक्चर हाऊसिंग लिडिंग कॉस्टली डिलेज अँड इनइफिशियन्सी म्हणजे समजा काही कुठलं तर हाऊसिंगचा प्रोजेक्ट आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे मी आत्ता उदाहरण सांगितलं की रोड आहे रेल्वे आहे मग हे परत वाढत जातं का कॉस्टिंगचं त्याचं त्यात तोच मुद्दा येतो. ॲम्बिग्युटी लीड्स टू ब्लॅक ट्रान्झॅक्शन अँड ब्लॅक मार्केट म्हणजे समजा ॲम्बिग्युटी असली संदिग्धता असली की तसं शुअरिटी नाही आहे ते डॉक्युमेंट कोणाच्या नावावर आहे किंवा बोली समजा वाटणं झाले तोंडी कुठलाही लिखित काय न होता पंचांच्या आधारे बोली झाल्यात आणि ते पंच बी गेले आणि ज्यांनी वाटणी केली ती बी गेली आणि मग नंतरची काही ॲम्बिग्युटी आहे का मग ते तिथं ते माईट इज राईट होतं का तिथं म्हणजे जो ज्याच्याकडे मसल पॉवर आहे त्यालाच ती जमीन हे करता येते का हे गावाच्या परिप्रेक्षात विशेषतः म्हणलं आहे ते की गाव ज्याला म्हटलेलं गोष्ट आहे ती आणि ह्यामुळं मग ते ब्लॅक मार्केट आणि त्याचं ट्रान्झॅक्शन ब्लॅक ह्यात होतं का नंतर जे म्हणलेलं आहे.
अर्बन लोकल बॉडीज डिपेंड ऑन प्रॉपर्टी टॅक्स. प्रॉपर्टी टॅक्स कधी शक्य होतं घेणं एखाद्या व्यक्तीकडनं, किती श्युअरिटी आहे ती, म्हणजे क्लीन आहे, पारदर्शी आहे की ही जमीन ह्याच मालकाची आहे, ही जी इथली प्रॉपर्टी उभा आहे, ही जी बिल्डिंग आहे ही ह्याच मालकाची आहे. त्याच्याबाबत जर ॲम्बिग्युटी असली तर तुम्ही टॅक्स काढून घेणं खूप अवघड आहे. कारण तुम्ही कायमच ते पत्र देत राहतात की हे आमची केस चालू आहे कोर्टात आणि हे आमचं पत्र आले. मग कोर्टाचं एकदा दिलं की मग ते म्युन्सिपाल्टीला पण फारसं काय करता येत नाही अर्बन लोकल बॉडीजला. आणि त्यांचा रिसोर्सेसचा क्रंच असतो का, त्यांचं फंडिंग पॅटर्न कशा प्रकारचं आहे आणि प्रॉपर्टी टॅक्सवर त्या कितपत अवलंबून आहे. ह्या सगळ्यांचं मूळ जिथं आहे की लँड टायटल जे आहे की त्याचं कन्क्लुझिव्हच पाहिजे ते, आणि ते गव्हर्नमेंटनंच ते प्रमाणित केलं पाहिजे की ही जमीन ह्या मालकाची आहे आणि डन. ते 3 वर्षाची त्यांनी समजा ही दिली की तोपर्यंतच काय असेल तर डिस्प्यूट होतील आणि त्यानंतर काही होणार नाही. त्या 3 वर्षात त्याची सगळं एकतर कोणाच्या मालकीची हे कन्फर्म होईल 100% आणि त्यानंतर कुठलाही क्लेम त्याबाबत चालणार नाही आहे का. ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपेंड्स ऑन ॲबिलिटी टू यूज लँड ॲज अ कोलॅटरल. म्हणजे समजा एखादी वादातली जमीन आहे, मग त्याचे कागदपत्र देऊन मला कर्ज मिळत नाही, कृषी कर्ज जे आहे ते. मग हा मुद्दा आहे की मग ह्याचं काय होतं की जनरली कोण आहे समजा मार्जिनल आहेत फार्मर, सीमांत शेतकरी ज्याला म्हटलं किंवा मिडल अल्पभूधारक आहेत, मग त्यांचे जर डॉक्युमेंट नसेल, समजा आसामसारखं ठिकाण आहे दरवर्षीच पूर येतो तिथं, किंवा बिहार आहे कोसी दरवर्षी पूर येतो, म्हणजे डॉक्युमेंट ठेवणं शक्य नाही आहे का त्यांना. आणि मग अशा लोकांना जर कृषी कर्ज पाहिजे असेल तर मग बँकांचे काय गोष्टी आहेत आणि मग बँकात ते उपलब्ध होत नाही, ते सगळं कागदी घोडे हे करणं. आणि त्यामुळं मग लोक खाजगी सावकारांकडे जातात का मनी लेंडर, आणि त्यातनं मग ते ट्रॅप आहे का समजा की 3% समजा महिन्याला आहे, मग ते 36%च होतं वर्षाचं, आणि इकडं 8-9% मिळतं का किंवा 60% मिळतं का बँकेत जे आहे ते. मग प्रायव्हेट मनी लेंडर म्हणजे हे यातनं काही गोष्टी मग कृषी शेतकऱ्यांना कशा हे तापदायक ठरतं की त्याचं डॉक्युमेंट त्याच्या नावाने नसतं. हा जो मुद्दा आहे की मग ते बँक उभा करत नाही, त्याशिवाय कोलॅटरल दिल्याशिवाय बँक उभा करत नाही. कुठलंही कृषी कर्ज असेल किंवा बाकीचे काही कर्ज असतील तुम्हाला त्याच्या अनुषंगाने लागणारी. स्मॉल मार्जिनल फार्मर लेफ्ट टू मर्सी ऑफ मनी लेंडर, हा त्यांनी म्हणलेला मुद्दा आहे की कशा प्रकारचे त्यातले मुद्दे आहेत ते. बिल आता म्हणजे हे प्रस्तावित काय आहे समजा की या सगळ्यांवर याच्यासाठी प्रस्तावना काय केली आहे समजा की सेंटरनं नीती आयोगाने ड्राफ्ट बनवला आहे आणि सगळ्या राज्यांना पाठवला आणि त्यांचे काही फीडबॅक मागितले. काही राज्यांनी फीडबॅक दिले आणि काही राज्यांनी दिले नाहीत. तर मग त्यांनी काय म्हणाले की लँड अथॉरिटी टू बी सेटअप बाय ईच स्टेट गव्हर्नमेंट. प्रत्येक राज्यानं लँड अथॉरिटी सेटअप करायची नवीन जे आहे ते. गव्हर्नमेंट विल अपॉइंट टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर TRO, हे नवीन पोस्टच निर्माण करायची की टायटल रजिस्ट्रेशनच्या ऑथॉरिटी ज्याच्याकडे असतील अशी एक नवी इन्स्टिट्यूट उभा करायची. टू प्रिपेअर अँड पब्लिश ड्राफ्ट लिस्ट ऑफ लँड टायटल बेस्ड ऑन एक्झिस्टिंग रेकॉर्ड. आत्ता उपलब्ध जे डॉक्युमेंट आहेत, जे दस्तावेज आहेत, जे शासकीय कागदपत्र आहेत 7/12/8 जे काय असेल ते, आणि गॅजेटमधली जी चर्चा आहे तलाट्यापसली किंवा जे काय असेल ते, त्याच्या आधारावर ते प्रत्येकाला देणार. म्हणजे आत्ता समजा मी माझी जमीन कसते समजा काय क व्यक्ती आहे आणि ती 1, 2, 3, 4 एकर काय असेल ती कसत आहे, तर मग त्याचं मला ते टायटल देणार. कोण देणार? TRO. काय म्हणलं आहे त्याला? टायटल रजिस्ट्रेशन ऑफिसर. आणि मग त्याबाबत जर काय डिस्प्यूट असलं, समजा माझ्या चुलत भावाची काहीतरी डिस्प्यूट आहे त्याबाबत की जमीन तुझी नाही आहे किंवा वाद आहे चुलत्याचा किंवा भावाचा, तर मग त्यानं मला नाही पकडायचं, त्यानं TROला पकडायचं, त्यानं त्याला प्रतिवादी करायचं. आणि तुम्ही हे कुठल्या आधारे केले ते सांगा, माझ्याकडे हे डॉक्युमेंट आहे, तुमचं डॉक्युमेंट काय आहे. आणि मग हे जर सगळं क्रॉस चेकिंग होणार आणि फायनल हे सगळं 3 वर्षाच्या आत हे एक्झरसाईज संपला पाहिजे असा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा. डिस्प्यूट क्लेम रिसीव्ह TRO विल व्हेरीफाय ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट अँड रेफर टू लँड डिस्प्यूट रिझोल्युशन ऑफिसर. मग समजा असे कोणी क्लेम केले, समजा मी आत्ताचं म्हणलं आहे केसमध्ये की कोणीतरी क्लेम केला आणि म्हणलं की नाही जमीन माझी डॉक्युमेंट असे आहेत, तर मग तो काय करणार? लँड डिस्प्यूट रिझोल्युशन ऑफिसर असणार त्याच्यावरती, वरची हायर अथॉरिटी, त्याकडे ते सगळं पाठवणार की आपण ह्या कागदपत्रात निर्णय घेतला आहे, आपण हे टायटल ह्या नावाचे अबक नावाच्या व्यक्तीच्या दिलं आहे आणि त्याच्यावर क्लेम दुसरा XYZ व्यक्ती आला आहे, तर त्याचं हे डॉक्युमेंट आहे आणि आपण ह्या डॉक्युमेंटच्या आधारे निर्णय घेतला आणि XYZनं हा आहे, तर हे तुमच्याकडे सगळं पाठवतो, त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. मग ते बाकीचे त्याचे सगळे बाकीचे क्रॉस चेक होणार का डॉक्युमेंट जे आहेत ते. डिस्प्यूट पेंडिंग इन कोर्ट्स कॅनॉट बी रिझॉल्व इन धिस वे. म्हणजे हे कुठं? जिथं आत्ता ॲक्च्युअल चालू आहे, समजा आता मला माहिती आहे ही जमीन माझी आहे, सगळ्यांना माहिती आहे मी ते कसतोय, फक्त नंतर मला जेव्हा टायटल त्याचं मिळेल, तो कागद प्रमाणित मिळेल शासनाकडून, त्यानंतर जर एखाद्याला वाटलं की हे नाही आहे माझं आहे आणि मग त्याला हे करायचं असेल तर मग ते गोष्टी आता सुटतील. ज्या अगोदर ऑलरेडीच्या पेंडिंग आहेत 2/3 ज्याला म्हटलेलं आहे त्याबाबत काय होणार नाही, ते कोर्ट सोडवणार, त्याचं हे काही हे नाही आहे, त्याचा काही से ह्यांच्याकडं नाही आहे. लँड अथॉरिटी विल पब्लिश रेकॉर्ड ऑफ टायटल. जसं जसं जेव्हा हे प्रमाणित केलं जाईल तेव्हा ते लँड अथॉरिटी ते न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ते पब्लिश, गॅझेट ज्याला म्हटलं आहे गॅझेटेअरमध्ये ते पब्लिश केलं जाईल की अबक यांच्या नावे XYZ एकर जमीन आहे. लँड टायटलिंग ॲपेलेट ट्रिब्युनल विल बी सेटअप अंडर लॉ. म्हणजे ह्याच्याबाबत जर काय तुम्हाला हे असेल, समजा
कोणी दिला निर्णय, लँड डिस्प्यूट रिझोल्युशन ऑफिसरने तुमच्या विरोधात निर्णय दिला आणि तुम्ही सॅटिस्फाय नाही आहे, तर मग तुम्ही कोणाकडे जायचं, टायटलिंग ॲपिलेट ट्रिब्युनल, वेगळं त्याचा एक लवाज स्थापन केला जाईल आणि त्याच्याकडे तुम्ही त्याची हे करायचे आणि हे 3 वर्षाच्या आत व्हायला पाहिजे. हा सगळा क्लेम आहे तो 3 वर्षाची त्यांनी चौकट टाकलेली आहे. आता अर्थातच हे प्रस्तावित आहे, बिलच्या लेवलला आहे, नीती आयोगानं बनवलेले मुद्दे आहेत. हे जगा अजून स्टेटचं आर्ग्युमेंट येणार, जमीन हा स्टेटचा विषय आहे, स्टेट लिस्टमधला, मग त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात वगैरे जाणार आहे. हे प्रस्तावित आहे फक्त एकूण तुम्हाला हे चर्चा कळावी की लँड टायटलिंगचे मुद्दे काय आहेत आणि उद्या सिव्हिल सर्वंट झाला तर तुम्ही कशा प्रकारे ते हाताळण्याचे, म्हणजे तुम्हाला सगळे त्यातले बाकीचे खाचाखोचा माहीत असले पाहिजेत. आफ्टर 3 years पिरियड रेकॉर्ड ऑफ टायटल्स विल बी कन्सिडर्ड कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ ओनरशिप, की 3 वर्ष जर मला कोणी हे केलं नाही, मला समजा मला लँड त्या TROनं दिलं आहे टायटलचं सर्टिफिकेट की हे प्रमाणित करण्यात येईल तुमची जमीन आहे, 3 वर्ष जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही तर ते मग परमनंट होणार. म्हणलं की तो फायनल ऑथॉरिटी जे आहे की इंटरेम असेल, समजा सुरुवातीला ते प्रोविजनल असेल आणि 3 वर्षानंतर ते कोणीच जर क्लेम केलं नाही तर मग ते कायमस्वरूपी त्या व्यक्तीचं झालं आणि त्यानं काय करायचं ठरवायचं मग पुढं, जे म्हणलेला मुद्दा आहे. फर्दर अपील हायकोर्ट, मग ह्या लवादाच्या विरोधात जर तुम्हाला जायचं असलं तर मग ते हायकोर्टात जावं लागणार. कन्क्लुझिव्ह प्रूफ जो ओनरशिपचा आहे. मग ह्यातले चॅलेंजेस काय आहेत, समजा एकूण म्हणलं की लँडबाबतचे हे करणं हे चांगलं आहे, एक्झरसाईज चांगला आहे कागदावरती आणि खूप गोष्टी सोप्या होणार आहेत प्रशासनाच्या आणि शेतकऱ्यांचे, समजा ज्याच्या मालकीच्या जमिनी आहेत, अर्बनमध्ये पण असेल तर. लँड रेकॉर्ड्स हॅव नॉट बीन अपडेटेड फॉर डिकेड्स, मी अपडेट झालेलं नाही आहे का लँड रेकॉर्ड, की पूर्ण भारताची समजा अशी जमीन मोजणी झाली आहे का बाबा, की भारताचे एवढे लोक आहेत आणि एवढ्या लोकांकडे एवढी जमीन आहे आणि त्यातली एवढी जमीन हे डिस्प्युटेड आहे किंवा एवढी जमीन आहे ती सगळ्यांच्या मालकीची आहे, शेतीखाली असणारी जमीन आहे किंवा अर्बनमधली जमीन आहे, असं ते दशकं झाली की ते त्याचं अपडेट झालेलं नाही आहे का. हे फक्त ट्रान्झॅक्शन होतं आणि सरकार मुद्रांक शुल्क घेतं आणि फक्त तेवढं डॉक्युमेंट राहतं का, आणि त्याचं एक टोटल एकात्मिक त्याचं कधी पिक्चर बघायला मिळत नाही का आपल्याला. ऑफन इन नेम ऑफ ग्रँड पॅरेंट्स ऑफ करंट ओनर, नो प्रूफ ऑफ इनहेरिटन्स, हा त्यातला क्रुशल मुद्दा आहे की जमिनीचं माझं समजा असेल तरी खातेफोड झाली नसेल तर मग त्या माझ्या आजोबांच्याच नावावर असतं ना, आता आजोबा नाही आहेत जमिनीच्या इथे, आणि मग इनहेरिटन्सचा प्रूफ काय आहे, आजोबा वडील आणि वडिलांनंतर मी, हे जे लिगसी आहे इनहेरिटन्स जे आहे ते त्याचा काही प्रूफ मिळत नाही का, माझा मुद्दा म्हणला की मग ते कुठल्या गोष्टी मानतात, कोर्ट कुठल्या गोष्टी मानतं ह्या केसमध्ये, प्रूफ जर ठरवायचं असेल तर मग ते काय साक्षीदार बोलवतो का, पंच बोलवतो का गावातले, हे जे म्हणलेले मुद्दे आहेत. कॉम्प्रेन्सिव्ह विलेज लेवल सर्वे विथ कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट आर नेसेसरी प्रिकर्सर, ह्या सगळ्याची पुरवठ काय असणार आहे की प्रत्येक गावातली जमीन मोजली गेली पाहिजे, त्यात कम्युनिटीचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, त्या लोकांची सरकारी मोजणी आली पाहिजे प्रत्येक गावात आणि ते प्रिसाइजली मोजलं गेलं पाहिजे. आणि ते गॅजेट समजा ब्रिटिशांनी काय गॅजेट बनवून ठेवले आहेत, बॉम्बे प्राईजमध्ये विशेषतः एल्फिन्स्टनने ते काम केलं होतं की प्रत्येक प्रिसाइजली ते दगड लावून ज्याला म्हणलेलं आहे मोजणी करणं, हे तुम्ही जर तुमच्यापैकी कुणी बघितलं असाल की जमीन मोजणी सरकार येते ते, मग ते व्यवस्थित ते वेगवेगळे गज ठोकूनच ते मोजलं जातं का, आणि त्याला वेगवेगळे रंग दिले जातात. जर दगडाची एक शिळा टाकली तर ते नंबर ज्याला म्हणलेलं आहे, गट नंबर जे असतात वेगवेगळे, आणि त्याचे जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंटला असणारं नाव असतं त्याचं नंबरमध्ये आकड्यामध्ये एक नाव असतं आणि एक तिथल्या लोकल परिभाषेतलं नाव असतं, काळी आहे का पांढरी आहे, म्हणजे शेतीची जमीन आहे का वस्तीत जमीन आहे. मग एक विशिष्ट प्रकारचं जर वृक्ष तिथं आढळत असेल तर त्याला ह्याचा वृक्ष म्हणलं जातं की गट नंबर काहीतरी असेल 312, 418 आणि भोकरीचा नंबर असं म्हणलं जातं का, म्हणजे ते म्हणजे लोकल हा कायम महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की त्या स्थानिक तिथली जी कम्युनिटी आहे ती त्याला काय नावानं ओळखते हे तर कायम त्या डॉक्युमेंटमध्ये रिप्लिकेट होत असतं, आणि त्याच्यानं आधारित ते जे मोजणी चालते का. आणि पंचांची भूमिका आहे, कंटिन्युटी जे असणार आहे ते वृक्षाला असणार आहे, कारण वाटण्या आजही काय लोकांच्या पंचांच्या होत्या कोर्टातनं जाता, की समजा 2 भाऊ आहेत किंवा जे काय पिढीच्या ज्या वाटण्या होणार आहेत त्यामध्ये वाटण्या होत्याना गावचे जे पंच आहेत त्यांचीच महत्त्वाची भूमिका असते का, तर म्हणलेला मुद्दा आहे. रिलाइंग ऑन करंट रेकॉर्ड सॅटेलाइट इमेजरी विल नॉट प्रोव्हाइड सेम ॲक्युरसी ॲज ॲक्च्युअल ऑन ग्राउंड लोकल सर्वे, म्हणजे तुम्ही सॅटेलाईट जरी वापरला तरी ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला जे आहे ते जोपर्यंत तुम्ही फिजिकली तिथं प्रशासन जाऊन ते मोजणी करत नाही तोपर्यंत फारसं काही हाती लागणार नाही असं म्हणणं आहे. हे हक्यांचंच सगळे आर्ग्युमेंट आहे यातले आजचे. लोकल गव्हर्नमेंट डझंट हॅव रिसोर्स अँड मॅनपॉवर, ह्याचा परत क्रुशल मुद्दा आहे की पंचायत राज इन्स्टिट्यूट आहेत तिथल्या किंवा अर्बन जे लोकल बॉडी जे आहेत मग त्यांना ते मॅनपॉवरही नाही आणि रिसोर्सही नाही, त्यांचं फंडिंग पॅटर्न त्या प्रकारचा नाही आहे का. जमिनीबाबतचा म्हणलेला जो मुद्दा आहे तो की ह्यातल्याच म्हणजे टायटलिंगचा हा मुद्दा आहे की, आणि गव्हर्नमेंटलाही गरजेचं आहे कारण ते प्रोजेक्ट स्टॉल होत आहेत, इन्व्हेस्टर येत नाही आहेत, कॉस्ट वाढते प्रोजेक्टची, त्यामुळे हा गव्हर्नमेंटचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. मग लँड समजा आपण म्हणलं की आता आपण पेपर वाचायला बसलो
आणि आपल्या समजा लँड हा एकच कळलं बाबा, टायटलिंग आहे, लँड टायटलिंगची न्यूज आहे. आपल्या डोक्यात कोणकोणत्या गोष्टी पक्क्या पाहिजेत. एक, लँड सब्जेक्ट कुठं आहे, स्टेट लिस्टमध्ये आहे, GS2 स्टेट लिस्टमधला आहे का. लँड जो सब्जेक्ट आहे तो कोणाचा आहे, ॲग्रिकल्चर स्टेट लिस्टमध्ये आहे. वॉटर इरिगेशन स्टेट लिस्टमध्ये आहे. मग सिलेबसमध्ये कुठं आहे लँड, लँड रिफॉर्म आपल्याला पहिल्या पेपरमध्ये आहेत. आणि तिसऱ्या पेपरमध्ये थोडी चर्चा आहे की ॲग्रिकल्चर आणि इकॉनॉमी आणि लँड रिफॉर्म ह्या अनुषंगानं ह्या ट्रायंगल कायम विचारलं जातं की लँड रिफॉर्मचा काय नेमका रोल आहे तुमच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटमध्ये, किंवा लँड किती महत्त्वाची आहे एकूणच तुमची ग्रोथ होण्यासाठी. की कृषीप्रधान देश म्हणलं जातं, 40-50% आसपासची लोकसंख्या ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर आधारित आहे. आणि मग त्यात लँड हा कायम कृषल मुद्दा असणार आहे. एकूण की डॉमिनंट कास्ट आणि लँड होल्डिंग कास्ट, राजकारण इथलं कोणाभोवती फिरतं हा जो मुद्दा आहे तो, म्हणजे इसेन्शियली कोण ठरवणार आहे या गोष्टी, यातली फायनल ऑथॉरिटी ज्या आहेत त्या. लँड रिफॉर्म GS3 मधला मुद्दा आहे, सिलेबसमधला तो. प्रश्न कोणत्या विचारायचा समजा आपण असं गेलो तर 1मध्ये पण काय प्रश्न विचारले, GS1मध्ये लँड भूदान अँड ग्रामदानचं सक्सेस 2013ला विचारलेला प्रश्न आहे GS1मध्ये, की भूदान आणि ग्रामदान कोण, पोचमपल्ली आहे समजा तेलंगणामधलं, कोण, विनोबा भावे. इव्हॉल्युशन अँड सिग्निफिकन्स ऑफ जय जवान जय किसान, आता प्रोटेस्टमुळे खूपच चर्चा आहे, त्यामुळेच हा आपण घेतलेला मुद्दा आहे लँड जो आहे तो, की प्रोटेस्ट आता जे आहेत शेतकरी प्रोटेस्ट जो आहे तो त्यामध्ये. त्यामुळे लँड हा परत क्रुशल मुद्दा आहे का. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये पण तेच लोकांना धोका जाणवत आहे का, की लँडचं जे मालकीबाबतचे काही मुद्दे आहेत का, इश्यू जे आहेत ते. रोल ऑफ लँड रिफॉर्म इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट GS3मध्ये विचारला आहे 2016ला. डिक्लायनिंग ॲव्हरेज साईज ऑफ लँड होल्डिंग, तुकडीकरण झालं आहे का, 2015चा प्रश्न आहे हा, पण तिसऱ्या पेपरला विचारलेला आहे. तुकडीकरण होणं आणि त्यामुळे त्याची उत्पादकता कमी आहे का जमिनीची, कारण आपण त्याचं मेकॅनायझेशन करू शकत नाही, यांत्रिकीकरण शक्य नाही आहे, कारण 1 एकर 1.5 एकर अशा नावाची अशा दरडोई आहे का सीमांत शेतकरी ज्याला म्हणलं, किंवा अल्पभूधारक शेतकरी जे आहेत ते. राईट टू फेअर कम्पेन्सेशन ट्रान्सफरन्सी इन लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013 हा 2014ला विचारलेला प्रश्न आहे GS3मध्ये. हा कायदा 2013चा आहे, त्या कायद्याबाबत विचारलं आहे. काय म्हणलं आहे, फेअर कम्पेन्सेशन ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, न्याय नुकसान भरपाई, लँड ॲक्विजिशन ट्रान्सपरन्सी, भूसंपादनातली पारदर्शकता, पुनर्वसन आणि रिसेटलमेंट, पुनर्वसाहतीकरण आणि पुनर्वसन ज्याला म्हणलेला मुद्दा आहे 2013चा हा कायदा आहे. मग ह्याच्या आपण मायनर डिटेल बघितल्या पाहिजेत की काय, समजा धरणग्रस्त एखादी व्यक्ती असेल, त्याची जमीन समजा पाण्यात गेली धरणाच्या, मग त्याला त्याच ठिकाणी मिळते आहे का दुसरीकडे मिळते, मग ते लोक होस्टाईल आहेत का, ते येऊ देत नाहीत का, समजा जमीन जरी दिली तरी. मग त्या कॉलनीज असतात अशा लोकांच्या वेगळ्या, रिफ्युजीज म्हणलं की तिथनं हे झाले डिस्प्ले झालेले लोक आहेत ते, त्याचे सोशिओ इकॉनॉमिक काय प्रॉब्लेम, समजा वर्ल्ड बँकेने उजनीचं हे सॅम्पल केलं होतं सर्वे, की नवीन समजा काही कर्ज देताना वर्ल्ड बँक अशा काही अटी टाकते, तर ते म्हणले की उजनीनं जे डिस्प्ले झालेले लोक आहेत उजनी धरणामुळं त्यांची आता काय परिस्थिती आहे 80पासून समजा आता कितपर्यंत बदललं आहे, आणि त्यानंतर मग आम्ही पुढं कर्ज देऊ महाराष्ट्र शासनाला वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी. म्हणजे अगोदरची तुमची कायम तपासली जाते क्रेडिट आहे ते क्रेडिबिलिटी, की तुम्ही जर नवीन काय तर सुरू करताय तर आधीचं किती सक्सेस झालं आहे हा वर्ल्ड बँकेचा पण कन्सर्न असणार आहे, ते म्हणलेला मुद्दा आहे. रिलेशन बिटवीन लँड रिफॉर्म ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आणि एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी, लँड रिफॉर्म हा दारिद्र्य निर्मूलनासाठी पण एक महत्त्वाचा मार्ग म्हणून सांगितला आहे. लँड रिफॉर्म जो आहे तो मग कोण आहे, समजा आपण समजा हे बघितलेलं की असुरन तुम्ही बघितलं असेल तर ती पंचमी लँड आहे ह्याच्यामध्ये, कशात, तमिळनाडूमध्ये. जेम्स हेनरी नावाचा कलेक्टर होता 1891, त्यानं हे टाकलेलं एक ड्राफ्ट टाकलेलं बिल, की इथं जे पर्याय आहेत PARIH पर्याय जी दलित कम्युनिटी आहे तिथली तमिळनाडूमधली, त्यांना सोशो इकॉनॉमिक इनइक्युलिटी सगळ्यात मोठं हे आहे म्हणे विषमता, आणि त्यांना कुठलंही साधन ठेवलेलं नाही आहे इथल्या जाती व्यवस्थेनं जगण्याचं. त्यामुळं ह्यांना शासनानं लँड द्यावी हे करून, जमीनदारांकडून घेऊन किंवा शासनाच्या ताब्यात जी लँड आहे ब्रिटिशांच्या ती त्यांना द्यावी. तर त्याच्यानुसार झालेला जो कायदा तो 1892चा कायदा आहे, पंचमी लँड ज्याला म्हटलं आहे. पंचम कशामुळे म्हणलं आहे तर ते अतिशूद्र आहेत, म्हणजे चातुर्वर्णात नाही आहेत ते पंचम आहेत. पंचमी लँड ज्याला म्हटलेलं आहे, की मी आसुरण बघितला असेल तर ही चर्चा नीट समजेल तुम्हाला. आणि जेम्स हेनरी नावाचा चिंगलपेटचा तो कलेक्टर होता, म्हणजे तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सी, म्हणजे आत्ताचा थोडासा केरळचा भाग आहे, कर्नाटक आहे, आंध्रचा भाग आहे, तमिळनाडूचा भाग आहे, तमिळनाडू पूर्ण आहे, सदर्न ओडिसा पण आहे त्यामध्ये, मद्रास प्रेसिडेन्सी त्या काळातले. आणि 12 लाख एकर जमीन त्यांनी पंचमी लँड म्हणून दिली होती जे दलित आहेत तिथले तमिळनाडूमधले त्यांना. आणि मग ते कसणं जे आहे, आणि त्यातली ती पॉईंट ती अट आहेच ब्रिटिशांची, की नॉन दलितला ती विकता येणार नाही आहे, भाडेपट्ट्याने देऊ शकता तुम्ही, पण नॉन दलितला विकायची नाही. विकायची असेल तर मग दलितमध्येच ते ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. पंचमी लँडचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लँड रिफॉर्म आणि दारिद्र्य निर्मूलन, लँड रिफॉर्म आणि सामाजिक न्याय, लँड रिफॉर्म आणि आर्थिक न्याय, लँड रिफॉर्म आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी,
की यांत्रिकीकरण करण्याचा जो मुद्दा आहे तो सिलिंगमुळं तो मुद्दा झाला आहे का की लँड सिलिंग ॲक्ट केला त्यामुळं यांत्रिकीकरण शक्य झालं नाही का की तुम्ही कॅप बसवली मॅक्झिममला आणि त्यामुळं व्हायबल नाही का मग यांत्रिकीकरण करणं शेतीचा जो मुद्दा आहे. युअर असेसमेंट ऑफ लँड रिफॉर्म तुमचं काय आत्तापर्यंत काय लँड रिफॉर्म झाले त्याचं तुमचं हे काय आहे अंडरस्टँडिंग कशा प्रकारचं आहे. तर हे साधारणतः लँडवरती विचारलेले प्रश्न आहेत आपल्या UPSCमध्ये मेन्सला विचारलेले प्रश्न आहे. स्टेट लिस्टमधला मुद्दा आहे परत एकदा म्हणजे वॉटर इरिगेशन कॅनल लँड आणि ॲग्रिकल्चर. मग आता समजा आपण म्हणलं की ब्रिटिशांचं काय समजा लिगसी आहे लँडबाबतची आपण म्हणायला गेलं तर कोण आहे 1793 आहे कोण आहे जमीनदार आहे परमनंट सेटलमेंट कोण आहे कॉर्नवॉलिस आहे. कॉर्नवॉलिस हे तिकडून हरून आलेत सेनापती होते US च्या युद्धामध्ये ब्रिटिशांचे सेनापती होते आणि अमेरिकेकडून पराभव झाल्यावर इकडं व्हायसरॉय म्हणून आलेली व्यक्ती आहे. जमीनदारी परमनंट सेटलमेंट कॉर्नवॉलिस 1793. त्यांनी एक नवीन मध्यस्थ वर्ग निर्माण केला असं म्हटलं जातं जमीनदार जे आहेत ते इंटरमिडिएटरी आणि त्यातून मग ॲबसेंटी लँडलॉर्डिझमचा प्रश्न निर्माण झाला. बेंगाल बिहार ओडिसा UP आणि आंध्राचा काही भाग होता का परमनंट सेटलमध्ये कुठल्या एरियात आहे. दुसरा मुद्दा कोण आहे रयतवारी कोण आहे रीड आणि मनरो आहे. मनरो मद्रास प्रेसिडेन्सी आहे. म्हैसूर ज्यावेळी जिंकलं म्हैसूर टिपूबद्दल जे वाद आहेत चौथं युद्ध जे आहे त्यानंतर तिथं सॅम्पल हे केलं होतं डिंडोगलजवळच्या रिजनमध्ये की रयतवारीचा एक प्रयोग तिथं केला होता आणि त्यानंतर मग पूर्ण मद्रास प्रेसिडेन्सी आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये रयतवारी हे तर मिडलमन कोण नाही आहे थेट रयतच कर भरणार आहे हा जो मुद्दा आहे इलिमिनेशन ऑफ मिडलमॅन. आणि तिसरं महालवारी आहे मग जो कुठे आहे पंजाब आहे आणि मध्य भारत आहे का पंजाब आणि मध्य भारत आवडचा काही भाग आहे महालवारी. होल्ट मॅकेन्झी आहे तो म्हणजे मॅच द फॉलोइंग प्रीला विचारलं जाऊ शकतं असं की कुठल्या की होल्ट मॅकेन्झी महालवारी थॉमस रीड आणि मनरो रयतवारी आणि कॉर्नवॉलिस जॉन शोर आणि ग्रँट जे लोक आहेत जॉन शोर विशेषतः ते लोक आहेत ते की रयतवारी परमनंट सेटलमध्ये लोक आहेत. कॉर्नवॉलिस स्वतः जमीनदार आहे त्यामुळं इथं तशा प्रकारची व्यवस्था त्याला हवी आहे का कॉर्नवॉलिसचा जो मुद्दा आहे तो. पोस्ट इंडिपेंडन्स काय कुमारप्पन कमिटी होती JC कुमारप्पन गांधीयन होते महत्त्वाचे एन्व्हायरमेंटलिस्ट होते. त्यांनी काही लँड सिलिंगबाबतच्या समितीने काही शिफारसी केल्या होत्या. ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडिएरीज म्हणजे जमीनदार नष्ट करणं. टेनन्सी रिफॉर्म कुळं खंडाचे खोते आहे समजा इथं म्हणजे ह्या तीनच होत्या असं नाही आहे म्हणजे हे मेजर 3 आहेत. परमनंट सेटलमेंट आहे मालवारी आणि रयतवारी. विदर्भात मालगुजार आहे बाबा आमटे मालगुजारच होते जे म्हणले. खोते आहे कोकणात टिळक खोते जे खोतांचे बंड खतफोडीचे बंड जे म्हणलं आहे. टेनन्सी रिफॉर्म कुळांचे काय अधिकार आहेत का कसेल त्याची जमीन जे म्हणलेलं आहे ॲबसेंटी लँडलॉर्डिझम आणि कसेल त्याची जमीन ह्यातले मुद्दे काय. फिक्सिंग सिलिंग ऑन लँड होल्डिंग नंतर इंदिराजीमध्ये झालेल्या काही गोष्टी आहेत लँड सिलिंग करणं जे आहे तो. कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग त्यातला जे मुद्दा आहे. भूदान 1951 पोचमपल्ली तेलंगणा आणि ग्रामदान 1952 मगरोट हरिपूर UP मधलं व्हिलेज आहे अगरोट जे आहे ते. समजा आपण लँडमधलं तर मला जर प्रश्न गेला तर प्रिलियममध्ये काय बीट विचारतील का अशा वेगवेगळ्या हे कुठलं एन्शियंट मिडियलमध्ये लँडविषयीची काय टर्म आहेत आणि त्याचा अर्थ किंवा जोड्या लावा अशा विचारलं काय म्हणलं आहे त्याची समजा यादी आपण बघितली काय. छाछर लँड आउट ऑफ कल्टिवेशन फॉर 3-4 इयर बंजर आहे छाछर जे म्हणलेलं आहे. चौथ 1/4 लँड रेव्हेन्यू चौथ जे आहे चौथा आणि सरदेशमुख आहे मराठी शाळेतले महत्त्वाचे कर होते का 110 सरदेशमुख आहे आणि चौथाही 1/4 आहे का लँड रेव्हेन्यूच्या. चराई टॅक्स ऑन कॅटल चराई जो आहे तो की कर घेणंच आहे. कणकुट इस्टिमेशन ऑफ लँड रेव्हेन्यू अंदाजे किती आहे. खिराज लँड रेव्हेन्यू मुस्लिम धर्मशास्त्राने सांगितले 4 कर आहेत जकात खम्स खिराज आणि जिजिया. जकात खम्स खराज आणि जिजिया त्यातले खिराज म्हणजे लँड रेव्हेन्यू आहे. मोकासा लँड ग्रँट आहे मराठ्यांचे असे लँड ग्रँट मोकासा. तकावे हे सल्तनतीने देण्याला कर्ज आहे. ह्याच्या कशामध्ये ॲडव्हान्स ऑफ मनी फॉर सोईंग ऑर एक्सटेंडिंग कल्टिवेशन पेरणी करायसाठी जर जे कर्ज दिले त्याला तकावे म्हणलेलं आहे. तकावे लोन जे आहे ते. उसार मग बॅरन लँड आहे का उसार ज्याला म्हणले. मग दक्षिणेतले काही वेगवेगळ्या टर्म आहेत लँडसाठी आणि उत्तरेतल्या वेगवेगळ्या आहेत. इरिपट्टी हा लँड डोनेटेड बाय इंडिव्हिज्युअल फॉर मेंटेनन्स ऑफ व्हिलेज टँक की अशी जमीन ज्याच्यातनं येणाऱ्या महसूल आपण व्हिलेजचा जो तलाव आहे त्याच्यासाठी आपण वापरतो पैसे त्याला इरिपट्टी असं म्हणलेलं आहे. दक्षिणेतलीच हे आयडिया आहे. त्यानंतर आता 2020ला विचारलेला काय प्रश्न आहे कुल्यवप आणि द्रोणवाप ज्याला म्हणलेलं आहे ते काय आहेत तर बंगालमधल्या गुप्तांच्या काळातले इन्स्क्रिप्शन आहेत जे लँडबाबतचे असणार आहेत की गुप्तांचे लँडचे प्रकार आहेत का मेजरमेंट ऑफ लँड ते जमिनीचे मोजणी करण्याचं गुप्त इन्स्क्रिप्शनमधले ह्या संज्ञा आहेत कुल्यप्पा आणि द्रोणवाप्पा. आणि त्याचं मग वेस्टर्नमधलं काय आहे समजा गुप्तांचं वेस्टर्नमधलं हे ईस्टर्न झालं बंगाल ते म्हणले निवर्तन आणि पादवर्त हे साधारणतः त्याचे गुप्तांचे वेस्टर्नमधले अंडरस्टँडिंग आहे जमिनीचं.
आता तुमच्याकडून अपेक्षित काय आहे समजा, आता लँडबाबतचा प्रश्न आला. ह्याचा हेतू काय होता की एक तुमच्याकडे जे आर्टिकल येतं त्याचं तुम्ही सिलेबसमध्ये त्याचं मेन्सला विशेषतः रेफरन्स जोडणं, आत्तापर्यंत आलेल्या क्वेश्चनचा रेफरन्स जोडणं त्या आर्टिकलमधनं म्हणजे तुम्हाला एक मॉडेल आहे की आपण अशी नोट तयार केली पाहिजे जेव्हा एखादा आर्टिकल येतं. सिलेबस बघितला पाहिजे, त्याचे क्वेश्चन बघितले पाहिजेत, त्याचे प्रीचे काही ऑप्शन आहेत का ते बघितले पाहिजेत, आणि त्याचं एक सैद्धांतिक आकलन असणारे अपलोड. समजा की 150 शब्दाबद्दल आपल्याला लिहायचं आहे किंवा 250 शब्द, हे दोनच आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून नाही आहे अब्बाबद्दल फारसा. 150 शब्द किंवा 200 शब्द, 250 शब्द आहे, त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की लँड टायटलिंगवर जर आपल्याला आलं किंवा नीती आयोगाचं लँडबाबतचं आर्ग्युमेंट काय आलं किंवा हे बिल समजा पास झालं आपलं एक्झाम येईपर्यंत, तर मग त्या बिलवर जर प्रश्न आला किंवा स्टेटचं काही नवीन आर्ग्युमेंट आलं की आम्हाला हे मान्य नाही किंवा हे बदल झाले पाहिजेत, किंवा तुम्हालाच विचारला, आता एक असा विचारलेलाच आहे की लँड रिफॉर्मबाबत तुमचं असेसमेंट विचारलेलंच आहे, मग त्यासाठी ह्या डिटेल माहीत पाहिजेत. हा आपला हेतू आहे की तुमची 150-200 शब्दाची नोट तयार व्हावी. हे आत्ताचा व्हिडिओ ऐकून तुमच्या त्यातनं काही प्रिलिमच्या तुम्हाला ऑप्शन मिळाव्यात, मेन्सचं एक सेन्स यावा, क्वेश्चन कुठले विचारलेत हे कळावं, आणि चालू आर्टिकल सिलेबसमध्ये कुठं बसतं ह्याचा आपल्याला एक सेन्स यावा, ह्यासाठीचा हा उपक्रम आहे. तर आपण परत एकदा पुढच्या भागात याच प्रकारे भेटू सिम्प्लिफाईडचं नवीन आर्टिकल घेऊन. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.